आज ना खूप दिवसांनी तव्यावरचं मस्त सुक्कं बेसन खायचं होतं. कुणी कुणी त्याला झुणका पण म्हणतं. तर चला, तर ती झुणका भाकर आज आम्हाला बनवायची. ज्वारीची भाकर बनवली होती, पण बेसन म्हणजे सुक्कं बेसन बनवायचं राहिलं होतं. तर इथं मस्त कांदा, मी 2 कांदे बारीक चिरून मस्त छान असे परतून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडीशी मोहरी टाकली. त्यानंतर जिरे, लसूण आणि हिरवी मिरची, मीठ याचं वाटण टाकून घेतलं. छान मस्त तळून घेतलं. त्यानंतर हळद टाकली आणि इथं बेसन पीठ एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ छान असं मी मोठ्या चमच्याने घेतलं होतं आणि ते मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये. छान असं सगळं बॅटर करून याच्यामध्ये टाकलं, म्हणजे कसं गोटोळ्या पण होत नाहीत आणि बेसन पीठ पण मस्त कालवलं जातं सगळं. त्याच्यामध्ये मी नंतर मीठ टाकलं थोडंसं आणि मग छान असं त्याला परतून घेतलं. मस्त असं हे सुक्कं बेसन अगदी 4 ते 5 मिनटामध्ये छान असं तयार होतं. आता याला थोडंसं वाफळण्यासाठी, छान असं बेसन आपलं पूर्ण शिजून निघण्यासाठी मी तर बारीक गॅस करून झाकून ठेवलं झाकण आणि काढून घेतलं. मस्त क्रिस्पी बेसन मस्त असं छान तयार झालं होतं. कोणाकोणाला आवडतं कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब.